हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 30 साईजचा 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग। कालच्या व्हिडिओमध्ये मी 28 साईजचा ब्लाउज दाखवलेला आहे। तो व्हिडिओ नसेल पहिला तर जाऊन तुम्ही बघू शकता, कारण मी असेच रोज एका साईजचे व्हिडिओ अपलोड करणार आहे 4 टक्स मध्ये 42 चेस्ट पर्यंत। तर या ब्लाउजसाठी मी अस्तर घेतलेला आहे आणि हा कपडा घेतलेला आहे ब्लाउज पीसचा। सगळ्यात अगोदर 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आपण पेपरवर करायचं असतं, तर व्यवस्थित दिसण्यासाठी मी ते कार्ड शीटचा वापर करते, पण तुम्ही पेपरचा वापर करू शकता, न्यूजपेपरचा। चला तर मग आपण आता याची माप बघूयात। ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 13.5 इंच, तर त्यासाठी मी इथे 14.5 इंचावरती मार्किंग करून घेते। तुम्हाला जेवढी उंची पाहिजे असेल त्यामध्ये 1 इंचाचं शिलाई मार्जिन द्यायचं आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। याच्यानंतर शोल्डर घ्यायचे आहेत आपल्याला 5.5 इंच। त्यानंतर मुंढा उंचीचं माप टाकायचं असतं, 5.5 इंचावरती मी याचं माप टाकते। हे झाल्यानंतर आपल्याला आता इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो, तर 30 साईजमध्ये आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला याच्यासाठी लूजिंग ठेवायचं आहे। तर हे 8 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर टोटल घडी मी 8.5 इंचाची घेतलेली आहे। आता यानंतर आपण कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर इथे मी 6.5 घेतलेला आहे। 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं टक्ससाठी आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। टोटल कमरेमध्ये 2.5 इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं आहे। आता हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचेत। आता आपल्याला बॅक साइड आणि फ्रंट साइड मुंढ्याचं मार्किंग करायचं आहे। तर बॅक साइडचा जो मुंडा आहे त्याच्यासाठी मार्किंग करायचं 1.5 इंचावरती आणि फ्रंट साइडच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे 1.25 इंचावरती। आणि जिथे आपण टिक केलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा। जो आतला आकार आहे तो 1.25 इंच वरच्या बाजूने थोडासा आत घ्या, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने, आणि बाहेरच्या बाजूचा असा मार्क करून घ्यायचा आहे। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे मी याचं कटिंग करून घेते। तर बॅक आणि फ्रंटचं असं हे दोन्ही कटिंग करते एकत्र। हे कटिंग झाल्यानंतर याचा जो फोल्ड आहे तो देखील आपण कट करून घ्यायचा आहे। पेपरवरती कटिंग केल्यानंतर आपल्याला अस्तरवरती थोडं मार्जिन वाढवून घ्यायचं असतं, तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण कटिंग बघा, तरच तुमच्या लक्षात येईल। या पद्धतीने हा कार्ड शीट मी कट करून घेतलेला आहे। आता बॅक पार्टच्या गळ्याच्या उंचीचं आणि रुंदीचं माप टाकूया। तर मी ते 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची मला तयार पाहिजे 9 इंच, 9.5 इंच, तर मी ते 10 इंचावरती मार्किंग करून घेते। तुम्ही जेवढी तुम्हाला तयार उंची पाहिजे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायचं आहे। खालच्या बाजूला मी 3 इंच गळा पसरट करण्यासाठी मार्किंग करून असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला हवा तो तुम्ही आकार देऊ शकता, तरी ते मी असं मार्किंग करून दाखवते मटका शेप। अगदी हलक्या हाताने मार्किंग करून घ्यायचं आहे। तर या गळ्याचं कटिंग मी कार्ड शीटवर करणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट स्टिचिंग करताना गळा दाखवणार आहे। तर बॅक पार्ट मी साईडला ठेवते, कारण बॅक पार्टचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे। आता आपण फ्रंटचं मार्किंग बघूया काय करायचं आहे ते। तर इथे मी अगोदर जो आतल्या बाजूचा मुंडा आपण मार्किंग करून घेतलेला होता तो इथे अगोदर मी कट करून घेते। आता आपण गळा उंची बघूया आणि रुंदी, तर 2.25 इंच गळा रुंदी आणि मला इथे तयार गळा पाहिजे 5.5 इंचाचा, म्हणून मी 6 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं। याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खालच्या बाजूला तुम्ही थोडंसं पसरट गळा करण्यासाठी अर्धा इंच वाढवू शकता रुंदीपेक्षा, वरच्या बाजूला मात्र 2.25 ठेवायची आहे आणि असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे। फ्रंट बाजूला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही आकार घेऊ शकता। आता आपल्याला योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे गळ्याच्या खाली 3 इंचावरती आणि कमरेच्या बाजूला 2.5 इंचावरती, आणि एक सरळ लाईन ड्रॉ करायची। लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला योकपट्टीचा नॉर्मल अगदी 1.5 इंचाचा आपल्याला असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। तर हा कर्व शेप तुम्ही हाताने पण देऊ शकता किंवा अशी एक फ्रेंच कर्व पट्टी भेटते, याचा वापर सुद्धा केल्यानंतर परफेक्ट आकार येतो। तुम्हाला जर आकार येतच नसतील तर तुम्ही या पट्टीचा बऱ्याच ठिकाणी वापर करू शकता। आता मी इथे योकपट्टी आहे ती साईडला काढून घेतलेली आहे। याच्या गळ्याचं पण मी कटिंग करून घेते। हे कटिंग झाल्यानंतर आपण आता बाहीचं कटिंग बघणार आहोत। तर हे पार्ट मी सगळे साईडला ठेवते आणि बाहीसाठी मी असा कार्ड शीट जेवढा लागेल तेवढा कट करून घेतलेला आहे। इथे मला बाहीची तयार उंची पाहिजे 4 इंच, म्हणून मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। यानंतर या बाहीची घडी घ्यायची आहे आपल्याला 8.5 इंचाची। 8.5 ते 8.25 इंचामध्ये बाही आपली बसते। तर याचा असा अगोदर बॉक्स तयार करून घ्या।
3 इंच मी डाऊन केलेलं आहे. 3 ते 3.5 इंच तुम्ही डाऊन करू शकता. त्यानंतर अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची. बाहीच्या फिटिंगचं मार्किंग करायचं आहे 2 इंचावरती. ब्लाऊजचं आपण 1.5 ठेवलेलं आहे, तर अर्धा इंच जास्त घ्यायचं बाहीसाठी. राहिलेल्या भागाचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि खालच्या बाजूला वरच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करायचं आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर खूप परफेक्ट असा आकार येतो आणि ब्लाऊज फिटिंगला सुंदर बसतो. अजिबात फुगा वगैरे येत नाही काखेमध्ये. तर या पद्धतीने तुम्ही याचं कटिंग करा. आता याचा दंडघेर घ्यायचा आहे आपला. तरी ते मी हे 5.5 इंचावरती मार्किंग करते. 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. हे दोनही पॉईंट असे जोडायचे. केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे. हे कटिंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला आतल्या मुंड्याचं जे आपण मार्किंग केलेलं आहे ते देखील कट करून घ्यायचे. या पद्धतीने आपलं कार्डशीटवरचं पेपर कटिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपण अस्तरवरती याचं कटिंग करणार आहोत. तर बॅक पार्ट जो आहे तो जसा आहे तसाच कट करायचा आहे, पण आपल्याला फ्रंट भागामध्ये थोडंसं मार्जिन वाढवून घ्यावं लागणार आहे. तर ते कुठे आणि कसं वाढवायचं आहे ते बघून घ्या, त्यानंतरच कटिंग करा. तर बॅक पार्ट मी इथे मार्किंग करून घेते. आता मी फ्रंट भाग आहे तो इथे ठेवून घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर जसा आहे तसंच तो मार्किंग करून घ्यायचा आहे. तर इथे मी जसं आहे तसं याचं मार्किंग करून घेते. हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं मार्जिन वाढवायचं असतं, कारण आपण याचे 4 टक्स घेणार आहोत त्याच्यासाठी. आणि परफेक्ट जर पफ पाहिजे असेल तर हे मार्किंग तुम्हाला वाढवलंच पाहिजे. मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आणि कमरेच्या बाजूला 1 इंच वाढवायचे. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचेत. 1 इंच कमरेचं का वाढवायचं, कारण आपण टक्स घेतो ना सेंटरचा, त्याच्यासाठी. आता हे मार्किंग 2 झाल्यानंतर जो आपला आकार कट केलेला आहे ना तो आपल्याला खालच्या बाजूने असा वाढवून घ्यायचा आहे. तर असं थोड्या थोड्या अंतरावरती टिक मार्क करा. जसं आपला शेप कट झालेला आहे त्याच पद्धतीने याचं मार्किंग करून आपल्याला याचं कटिंग करायचं. इथे हा मी भाग वाढवून घेतला. 1 इंच अंतर घेऊन मी सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता या इथे मी बाही मार्किंग करून घेते. तर तुमची जिथे कुठे बाही सेट होत असेल तिथे ठेवून घ्या आणि अशा पद्धतीने मार्किंग करून याचं देखील कटिंग करायचं आहे. तर बाहीमध्ये मार्जिन वाढवायचं नाही. आता योकपट्टी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर योकपट्टी आपल्याला थोडीशी वाढवायची असते. तर कमरेच्या बाजूला अर्धा इंच वाढवा आणि उंचीमध्ये अर्धा इंच वाढवा. तर मी ते असं मार्किंग करून घेतलं. थोडंसं जास्तच केलेलं आहे, पण अर्धा इंच परफेक्ट बसतं. तर खालच्या बाजूला मी असं अर्धा इंचावरती टिक मार्क करून एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते. आता मार्किंग करून झालेलं आहे, याचं मी कटिंग करून घेणार आहे. सगळे पार्ट हे कट झाल्यानंतर मेन कपड्यावरती याचं कटिंग करायचं आहे. तर मेन कपड्यावरती नेहमी अर्धा इंच कपडा वाढवूनच कट करायचा आहे, ॲक्युरेट कटिंग नाही करायचं. तर सगळे पार्ट मी अगोदर अस्तरचे कट करून घेते, त्याच्यानंतर मेन कपड्यावरती कटिंग करते. तर मेन कपड्यावरती मी या पद्धतीने अस्तर ठेवलेलं आहे आणि याचं कटिंग करून घेणार आहे. आता आपण टक्स बघूया कुठे आणि कसे घ्यायचे आहेत. तर पहिला जो टक्स आहे तो आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचा आहे बटन पट्टीपासून. त्याच्यानंतर याची उंची ठेवायची आहे 2.5 इंच. आता या टक्सच्या वरती 1 इंचावर मार्किंग करायचं आणि या बाजूला 1-1 इंचावरती मार्किंग करायचे अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती इथे मार्किंग करायचं. तर हा टक्स आहे तो कमरेच्या बाजूला जोडायचा. हा जो टक्स आहे तो या बाजूला जोडायचा आहे आणि चौथा जो टक्स आहे तो मुंढ्यातल्या बाजूला आहे. तर तो बघायचा आहे कुठे व्यवस्थित परफेक्ट दिसतोय. तर इथे थोडासा अलीकडे आलेला आहे, तर व्यवस्थित याचं मार्किंग करून मी घेते आणि जोडते मुंढ्याच्या बाजूला. तर या पद्धतीने हे सगळे टक्स आपले मार्किंग करून झालेले आहेत. आता हे मार्किंग आपल्याला दुसऱ्या पार्टवरती उमटवून घ्यायचं आहे. तर एकावर एक हे दोन्ही पार्ट ठेवा आणि थोडंसं हलक्या हाताने टॅप करून घ्या. पुसट असं याचं मार्किंग उमटवून येईल आणि त्याला तुम्ही डार्क करून घेऊ शकता. म्हणजे टक्स आहेत ते आपले दोन्ही भागाचे सेम टू सेम येतात. तर असं उमटवून येतं. हे चॉकने मार्किंग करायचं नेहमी, त्याच्यामुळे आपल्याला असं उमटवून घेता येतं. आता हे मार्किंग करून झालेलं आहे.
आता याचं स्टिचिंग कसं करायचं आहे बघा. सगळ्यात अगोदर ब्लाऊज पीसचे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवा, त्याच्यावरती अस्तर ठेवा या पद्धतीने. त्याच्यानंतर सगळं चारही बाजूला याला टीप मारायची आणि एक्स्ट्राचा कपडा याचा कट करून घ्यायचा आहे. तर मी करून घेणार आहे. हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टचं देखील आपल्याला या पीसवरती अस्तर जोडायचं आहे. तर व्यवस्थितरित्या अस्तर याच्यावरती अंथरून घ्यायचं, सगळीकडे टीप टाकायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बॅकला आणि फ्रंटला मी अस्तर जोडून घेणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अस्तर याला जोडून एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण याचं गळ्याचं मार्किंग करूया. तर गळा याचा मी थोडासा वेगळ्या पद्धतीने कट करणार आहे. तर सगळ्यात अगोदर गळ्याची रुंदी टाकूया आपण 2.25 इंच. त्याच्यानंतर गळा उंची आहे आपली 9.5 इंच तयार, म्हणून इथे 10 इंचावरती मार्किंग करायचं आहे. खालच्या बाजूला गळा पसरट करायचा आहे थोडासा, तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग करते. तुम्ही 2.5 इंचावरती सुद्धा करू शकता, जास्त पसरट नको असेल तर. याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला गळ्याचा आकार आहे तो कट करायचा आहे. तर याला मी असा मटका आकार करणार आहे. तर हा जो गळा आहे तो मी ते कॅनव्हासवरती मार्किंग करून घेते, कारण याचं फिनिशिंग छान येतं कॅनव्हास पेपरवरती. तुम्हाला जर कॅनव्हासवरती नको असेल तर तुम्ही काय करायचं आहे, अस्तरवरती हा गळा कट करून घ्यायचा आहे. मेन कपड्यावरती ठेवून याच्यावरती शिलाईची टीप मारायची आणि अस्तर आहे ते उलटं करायचं आणि सगळीकडे टीप मारून ते पॅक करून टाकायचं आहे. पण त्याच्यापेक्षा कॅनव्हासवरच्या गळ्याचं फिनिशिंग दिसायलाही छान दिसतं, ब्लाऊज देखील सुंदर बसतात. तर याचं जे मार्किंग केलेलं होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता जो आपण कॅनव्हास कट केलेला आहे तो अस्तरवरती अगोदर जोडून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जर इस्त्री असेल किंवा चिटकणारा कॅनव्हास असेल तर काय करायचं आहे, चिटकणारी बाजू अस्तरवरती ठेवायची आणि त्याच्यावरती व्यवस्थितरित्या इस्त्री फिरवून हा जो कॅनव्हास आहे तो अस्तरला चिटकवून घ्यायचा आहे. मी इथे लगेच एका टिप मारून घेते, कारण कमी वेळात होते पटकन. टिप मारून घेतलेली आहे. आता बाहेरच्या बाजूचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि थोडंसं ठेवायचं आहे. ठेवलेल्या कपड्यावरती असे कट्स देऊन घ्यायचे आणि बाकीचं जे अस्तर आहे ते फोल्ड करायचे. तर व्यवस्थितरित्या असे कट्स दिल्यानंतर फोल्ड होतं अस्तर पट्टीवरती. गळ्याचा आकार तुम्ही कोणताही देऊ शकता. व्हिडिओमध्ये थोडासा बाहेरचा आवाज येत आहे, तर ते इग्नोर करायचं आहे आणि मी जे काही सांगते त्याकडे लक्ष द्या. आता काय करायचं आहे आपल्याला, जो आपण कॅनव्हास तयार केलेला आहे त्याला असं मध्ये फोल्ड करायचं आणि सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला हा जो बॅक पार्ट आहे त्याला देखील सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सरळ बाजूने हे सेंटर मार्किंग करायचं आहे पिसाच्या आणि कॅनव्हासच्या उलट्या बाजूने करायचं आहे. आता हे दोन्ही सेंटर पॉईंट जोडून आपल्याला ठेवायचं आहे आणि टीप मारायची आहे गळ्याच्या आकाराप्रमाणे. तुम्हाला जर डायरेक्ट असं नसेल जमत तर तुम्ही याला पिनअप करून घ्या किंवा मधल्या बाजूला एक सेंटरला टीप मारून घ्या आणि त्यानंतर संपूर्ण गळ्याच्या आकाराप्रमाणे टीप घ्यायची आहे. कॅनव्हासवर टीप अजिबात मारायची नाही, कॅनव्हासला चिटकवून आपल्याला टीप मारायची आहे. टीप मारून झाल्यानंतर अर्धा इंच कपडा ठेवून आपण याचं कटिंग करायचं आहे. कट झाल्यानंतर याच्यावरती असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, कारण याचा जो गळा आहे तो आपण आतल्या बाजूला पलटी करणार आहोत. तर असे कट्स दिल्यानंतर गळ्याचा जो शेप आहे तो प्रॉपर येतो. तर अगोदर काय करा, इथे दाबटीप देऊन घ्या कॅनव्हासची पट्टी या बाजूला करून. त्याच्यामुळे कॅनव्हास आहे तो आतल्या बाजूला सहजरित्या फोल्ड होतो, फुगत वगैरे नाही. तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला याला तुम्हाला जर आवडत असेल तर किनारीला 5 नंबरची बारीक टीप तुम्ही मारून घेऊ शकता आणि नसेल आवडत तर तुम्ही काय करायचं आहे, 5 नंबरची टीप द्यायची आहे आणि हात शिलाई घातल्यानंतर उसवून टाकायची आहे. तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला करू शकता. याच्या गळ्याच्या आकाराला तुम्ही लेस लावून सुद्धा डेकोरेट करू शकता. खूप सुंदर हा गळा दिसतो लेस लावल्यानंतर सुद्धा, पण मी याला सिंपलच ठेवलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याचा टक्स घ्यायचा आहे. तर टक्स आपल्याला रुंदी ठेवायची आहे अर्धा इंच आणि उंची घ्यायची आहे 4.5 इंच. तर असं मार्किंग करून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यावर टीप मारायची, म्हणजे आपला जो टक्स आहे तो परफेक्ट येतो. आता याचं टक्स टाकून झालेला आहे. दुसऱ्या भागाचा देखील मी ते टक्स टाकून घेते. सेम तसंच मार्किंग करायचं, अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंची. गळ्याच्या उंचीच्या खाली आपला हा टक्स आला पाहिजे, वरती नाही गेला पाहिजे, म्हणजे त्याचा लुक चांगला दिसत नाही वर गेला तर.
3.5 ते 4 इंचापर्यंत तुम्ही टक्स घेऊ शकता। अगदीच गळा लहान असेल तर तुम्ही काय करायचं आहे 4 इंचाचा 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। आता टक्स मारून झाल्यानंतर आपण याला कमरपट्टी बसवायची आहे। तर कमरपट्टी मी 3 इंचाची कट करून घेतली, त्याला असं मध्ये फोल्ड केलेलं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे मी ही टिप मारून घेतेय। पट्टीला या बाजूला करायचं आणि याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे। आता संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि कमरेच्या बाजूला अगदी किनारीला एक टिप टाकून घ्यायची आहे। हात शिलाई घालायची आहे नंतर या पट्टीला। गरज असेल तरच 5 नंबरची टिप टाका, नाही टाकली तरी चालेल। तर या पद्धतीने आपला बॅक पार्ट आहे तो कंप्लीट तयार झालेला आहे। एक्स्ट्राचे धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत, हा मी साईडला ठेवते। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अस्तर जोडून घेतलेला आहे, मेन कपड्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे। आता आपण याचे टक्सचं मार्किंग करतोय। तर पहिला जो टक्स आहे तो मी अर्धा इंच आणि 2.5 इंचावरती असा मार्किंग करून घेतलेला आहे। डबल टिप घ्यायची आहे टक्ससाठी। त्याच्यानंतर आपल्याला हुक आहे बाजूच्या टक्स घ्यायचा आहे। तर काय करायचे मधोमध अशी घडी घाला, थोडंसं आपलं मार्किंग खालीवर झालेलं असतं तर त्याच्यासाठी, आणि पाव इंचाचा टक्स घ्या रुंदीला। आता आपल्याला मुंढ्यातल्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे, तर इथे सुद्धा पाव इंच मार्जिन घ्यायचं आणि हा टक्स मारून घ्यायचा आहे। 3 टक्स झाले। आता कमरेच्या बाजूचा चौथा टक्स आहे, तर त्याला देखील असं अगोदर घडी घालून घ्यायची, जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने पाव इंच मार्जिन घेऊन याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे। सेम असेच दुसऱ्या बाजूचे देखील टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर पफ खूप सुंदर येतो, अगदी कटोरीसारखा हा ब्लाऊज बसतो। आता आपण याला काय करायचं आहे योकपट्टी बसवायची आहे। तर योकपट्टी मी घेतलेली आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन याच्यावरती टिप टाकायची आहे। योकपट्टी बसवताना आपल्याला कोणता पार्ट ओढायचा नाही, हलक्या हाताने जसा आपला आकार कट झालेला आहे त्या पद्धतीने पट्टी ठेवायची, अर्धा इंच मार्जिन घेऊन त्याच्यावर टिप टाकायची आहे। आता काय करायचं आहे डबल टिप टाकायची आहे याच्यावरती। याच्यानंतर काय करायचं शोल्डरच्या बाजूने आपल्याला रोल करायचा आहे आणि आतमध्ये फोल्ड करायचे। सगळ्यात अगोदर इथे मी याचं बाजूची एक्स्ट्राची पट्टी जी होती ती कट करून घेतलेली आहे। फोल्ड करण्या अगोदर आपल्याला मुंढ्याच्या बाजूला हा ब्लाऊज असा जोडायचा आणि बघायचा आहे योकपट्टी किती जास्त झालेली आहे आणि त्या पद्धतीने त्याला कट करायचं आहे। तर इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून जे पाव इंच राहील ते मी कट करून घेणार आहे। तर या पद्धतीने सगळ्यात अगोदर योकपट्टी फोल्ड करायच्या अगोदर हे मोजून घ्यायचं, म्हणजे आपली पट्टी आहे ती लहान मोठी होत नाही। आता याला रोल करायचं आहे आतल्या बाजूला आणि याच्यावरती अस्तर घ्यायचं आणि टिप मारायची अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन। सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी योकपट्टी बसवणार आहे। आता हा जो रोल आपण केलेला होता त्याला सरळ करायचा आहे या पद्धतीने। तर हा पार्ट आहे तो आपला योकपट्टी बसवून तयार झालेला आहे। दोन्ही पार्ट मी सेम तसेच तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला हुक आणि आईपट्टी बसवायची आहे। तर हुक आईपट्टी तुम्ही तुमच्या सुविधेनुसार उजव्या डाव्या बाजूला बसवू शकता। मी ते ही हुक पट्टी बसवत आहे ब्लाऊजच्या सरळ भागावरून। इथे शिलाई मार्जिन मात्र आपल्याला फक्त पाव इंचच ठेवायचं आहे आणि संपूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे, कारण आपण एक्स्ट्रा हुक आईपट्टीचं मार्जिन घेतलेलं नाही, त्याच्यासाठी अर्धा इंच घ्यायचं नाही। मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवत होते की एक्स्ट्रा मी मार्जिन ठेवत होते, पण ते बऱ्याच जणींना थोडंसं अवघड वाटतं, एखाद्या वेळेस विसरतं सुद्धा। तर फक्त पाव इंच मार्जिन घेऊन आपल्याला हुक आणि आईपट्टी बसवायची आहे। सेम त्याच पद्धतीने मी आईपट्टीसुद्धा बसवून घेतलेली आहे। गळ्याच्या बाजूला चेक करायचा आहे आकार परफेक्ट आलेला आहे का। आलेला असेल तर याला आपण गोट करून घेऊया, नसेल आला तुमचा आकार परफेक्ट थोडासा खालीवर पार्ट झालेला असेल तर त्याला कट करून तुम्ही लेवल करून घ्यायची आहे। गोट करण्यासाठी मी क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंच साईजची, त्याला असं मी मध्ये फोल्ड केलेलं आहे आणि एक दाब या अंतराने याच्यावरती टिप मारून ही पट्टी बसवते। पट्टी थोडीशी खेचून बसवायची आहे। याच्यानंतर काय करायचं जे आतल्या बाजूचं शिलाई मार्जिन आहे ना ते पट्टीच्या बाजूला घ्यायचं आणि त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची। यामुळे तुमचा गोट आहे तो परफेक्ट येतो। आता संपूर्ण गोट आतमध्ये फोल्ड करायचा आहे। तर तुम्हाला किती बारीक गोट पाहिजे तेवढा तुम्ही इथे काढू शकता या पद्धतीने। तर संपूर्ण काय करायचं पट्टी आत फोल्ड करायची आणि बाहेरच्या बाजूला थोडंसं नॉर्मल खेचायचं, जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा तुम्हाला यातून काढता येतो। तर माझी बोटं बघा मी कशा पद्धतीने गोट काढत आहे, बोलून सांगण्यापेक्षा बघून लगेच लक्षात येतं, तर त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। तर तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे तेवढा तुम्ही यात गोट काढू शकता, जाड पाहिजे असेल तर जाड काढू शकता। तर मी दुसऱ्या बाजूचा गोट करून घेते। पुढच्या बाजूला थोडीशी पट्टी ठेवायची अर्धा इंच, कारण आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि
याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे। शिलाई मार्जिन सगळीकडे एकसारखं सुटलं पाहिजे, कमी जास्त सुटलं तर पट्टी आहे ती आपली एखाद्या वेळेस गोटमध्ये येत नाही। आता पट्टीच्या बाजूला मार्जिन घ्यायचं आणि दाब टीप देऊन घ्यायची त्याच्यावर। संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्यावरती गोट टाकून घ्यायचा आहे। तर मी कशा पद्धतीने गोट काढते बघा, खूप सुंदर याचा गोट होतो। दोन्ही बाजूला गोट आपला करून झालेला आहे। परफेक्ट असे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। खूप छान याचं फिनिशिंग देखील आलेलं आहे। आता याची कमर मोजायची आहे, तर बॅक पार्टची कमर मोजायची आणि तेवढीच कमर आपल्याला फ्रंट भागाची करून घ्यायची आहे। तर असं मार्किंग करायचं, बॅक पार्ट मुंड्याच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे। याचं कटिंग झालेलं आहे। आता या भागाचं देखील मी कटिंग करून घेते। तर मोजायचं आहे आपल्याला कमर किती पाहिजे, प्लस शिलाई मार्जिन त्यात ॲड करायचं आणि मार्किंग करायचं। तर हे थोडंसं एक्स्ट्रा होतं कारण आपण बॅक पार्टचा जो टक्स आहे तो घेतलेला आहे, त्याच्यासाठी हे मार्जिन आपलं राहिलेलं असतं। तर हे आठवणीनं कट करायचं आहे, नाहीतर तुमचा कमरेचा जो भाग आहे तो पुढचा भाग आहे तो लहान किंवा मोठा होऊ शकतो, परफेक्ट फिटिंग येत नाही। तर हे आठवणीनं कट करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही पार्ट असे याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत। बॅक पार्टला सरळ बाजू आतमध्ये ठेवायची, वरच्या बाजूला उलटी बाजू ठेवायची आहे आणि याच्या शोल्डरला टीप मारून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन डबल टीप मारायची आहे। दुसऱ्या बाजूचे देखील मी असंच शोल्डर जोडून घेते। शोल्डर जोडून झाल्यानंतर याचे जे शोल्डर पट्ट्या आहेत त्या सेम झालेल्या आहेत का चेक करायचं आहे। तर इथे थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे बॅकचा, कारण आपण फ्रंटला गोट केलेला आहे, त्यामुळे दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवायच्या आणि चेक करायचं समांतर आहेत का, कमी जास्त असेल तर त्याची देखील लेवल करायची आहे, नाहीतर आपली बाही आहे ती उंचीला कमी जास्त होते। तर हा पार्ट आपला पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण बाहीचं स्टिचिंग करणार आहोत। तर मी काय केलेलं आहे, अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसच्या सरळ भागावरती ठेवलेलं आहे। समोरासमोर दोन्ही असे पार्ट ठेवायचे आहेत। मुंड्याची बाजू जी आहे ती आपल्या बाजूला ठेवायची, आतल्या मुंड्याची बाजू, आणि याच्यावरती स्टिचिंग करून घ्यायचं आहे। म्हणजे आपले दोन्ही पार्ट आहे ते परफेक्ट तयार होतात, एकाच बाजूचे होत नाहीत। बऱ्याचदा असं होतं की एकाच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज असतात ते तयार होतात। तर त्यासाठी समोरासमोर ठेवायचे दोन्ही पार्ट आणि नंतर स्टिचिंग करायचं आहे याचं। तर अर्धा इंच मार्जिन घेऊन मी टीप मारली, त्याच्यानंतर दाब टीप मारलेली आहे। आता मी खालच्या बाजूला एक किनारीला टीप मारते। तुम्ही याला इथे लेससुद्धा लावू शकता, पट्टी लेस खूप सुंदर दिसते अशा ब्लाऊजवर। आता टीप ही मारून झाल्यानंतर काय करायचं, संपूर्ण अस्तरवरती टीप टाकायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून आपल्याला लेवल करून घ्यायची आहे। तर इथे मी हे कट करून घेते। दुसरी स्लीवसुद्धा आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत। सेंटर काढायचा आहे स्लीवचा, कारण आपण सेंटरपासून याची स्लीव जोडतो। वरच्या बाजूचा आकार जरा जास्त वाटत असेल तर असा तुम्ही तो कमी देखील करू शकता। आता काय करायचं, दोन्ही स्लीव्स तयार झाल्यानंतर सेम झालेल्या आहेत का नाहीत हे बघायचं आहे। तर व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या आणि कमी जास्त काय वाटत असेल तर ते देखील इथे कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने परफेक्ट याचं कटिंग झालेलं आहे। सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे स्लीव जोडण्यासाठी। तर दुसऱ्या बाहीचं देखील मी इथे सेंटर मार्किंग करून घेते। आता काय करायचं आहे, आपल्याला स्लीव्ज आहेत त्या जोडायच्या आहेत ब्लाऊजला। तर ब्लाऊज असा ठेवून घ्या आणि पुढचा मुंडा पुढच्या भागाला मॅच करून घ्या, त्याच्यानंतरच याचं स्टिचिंग करा। तर हा भाग आहे तो या स्लीव्जला मी जोडणार आहे। सेंटरपासून आपल्याला जोडायचं आहे। तर जे आपण मार्किंग केलेलं आहे ते शोल्डर जिथे आपण जॉईंट केलेलं आहे तिथे बरोबर ठेवायचं आणि तिथूनच स्टार्ट करायचं आहे टीप मारायला। तर व्यवस्थितरित्या आपल्याला ही स्लीव जोडायची आहे। सेंटरपासून स्लीव्ज जोडल्यामुळे काय होतं, जरी समजा तुमची स्लीव्ज मोठी झाली तर ती दोन्ही बाजूला पण होते आणि त्याचं आपल्याला कटिंग करता येतं, किंवा कमी पडले तर दोन्ही बाजूला सेम कमी पडते ते जॉईंट देखील करता येतं आणि उंचीमध्ये बाही परफेक्ट तयार होते। म्हणून सेंटरपासून बाही जोडायची। टीप आपल्याला डबल टाकायची आहे स्लीव्जला। तर इथे मी डबल टीप मारून घेते। या पद्धतीने दुसऱ्या बाजूची मी स्लीव जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे। ब्लाऊजचं फिटिंग करण्यासाठी मी अगोदर हा जो ब्लाऊज आहे तो सरळ भागावरून जोडून घेते। पाव इंच मार्जिन घेऊन फक्त इथे टीप मारायची आहे। इथे काही जास्त मार्जिन घ्यायचं नाही, फक्त याचे धागे दोरे निघू नयेत किंवा याचं आतल्या बाजूने फिनिशिंग छान दिसावं आणि
तो भाग आहे तो फोल्ड झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ही टिप मारायची आहे. आता काय करायचं, ब्लाऊज उलटा करायचा आणि आपण फोल्ड केलेलं होतं म्हणून इथे एक दाब टिप देऊन घ्यायची, म्हणजे आपल्याला फिटिंगची मापं टाकायला सोपं जातं. तर इथे देखील मी असं टिप टाकून घेतलेली आहे. धागेदोरे लगेच कट करायचे आहेत, ठेवत बसायचं नाही त्याला. आणि आता आपण याची मापं बघूयात फिटिंगची. तर 7.5 इंच छातीचा चौथा भाग आहे. मी आयपट्टीच्या बाजूला मार्किंग करते, तर आयपट्टी सोडून मोजायचं आहे. कमरेचा चौथा भाग 6.5 इंच. आता हे दोन्ही पॉइंट असे जोडून घ्यायचेत. सेम याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या भागाला देखील मार्किंग करायचं आहे. तर इथे मी दंडघेर सुद्धा 5.5 इंच मोजून घेतलेला आहे. इथे हुकपट्टीपासून मोजायचं आहे आपल्याला. तर इथे छातीचं मार्किंग केलं मी, त्याच्यानंतर 6.5 इंच कमरेचं आणि 5.5 इंच बाहीचं. तर अशा पद्धतीने याचं फिटिंग आहे ते एका सरळ लाईनमध्येच आलं पाहिजे. तर परफेक्ट याचं मार्किंग झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे आता टिप मारून घेते. फिटिंगची टिप मारल्यानंतर काय करायचं, बाजूला लगेच 2 ते 3 टिपा टाकून घ्यायच्या 1/2 इंच मार्जिन घेऊन. जरी ब्लाऊज टाईट झाला तर तो उसवता आला पाहिजे आणि टिप असली पाहिजे त्याच्यासाठी ब्लाऊजमध्ये. तर दोन्ही बाजूला मी अशा एक्स्ट्राच्या टिपा टाकून घेते. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज आहे तो फिटिंग करून कंप्लीट झालेला आहे. एकाच व्हिडिओमध्ये मी याचं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं होतं. तर हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ऑप्शन हा आपल्याला क्लिक करायचा आहे. तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनेलवरती बघायला भेटतं. तर या पद्धतीने याचं फिनिशिंग सुंदर झालेलं आहे. मस्तच हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया.